नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहे. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 17वा. पण तत्पूर्वी तुमच्याकडनं अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज एकच नम्र निवेदन की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. 3 पर्याय तुमच्या समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी या चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे या कादंबरीचा शेवटचा भाग. या सगळ्या आठवणी घोळवता घोळवता रात्र सरली. भल्या पहाटे रवळनाथाच्या देवळात नौबतीचा चौघडा वाजला. पथारीवर पडल्या पडल्या छातीवर मलूल होऊन पडलेले हात अकस्मात जोडले गेले. कित्येक वर्ष ही नौबत झडत असेल. कालक्रमानं वाजंत्री तेवढे बदलत असतील. ही नौबत वाजण्यापूर्वी शितल्या वाजंत्री या घरावरूनच गोड बासरी वाजवत देवळाकडे जायचा. नौबतीतली सनई वाजवावी त्यांनीच. गावातल्या साऱ्या समारंभात शितल्याची सनई हटकून असायची. तोंडात गोळा ठेवल्यासारखे त्याचे गाल कायम फुगलेले होते. पहाट काळोखे असो वा चांदणी असो, दिवाबत्ती न घेता बासरीचे मधुर सूर घुमवत शितल्या जायचा. राधे इतुका कशाला धरिला मजसी आबोला, हे पद शितल्याच्या बासरीवर पहाटे ऐकावं. पण आता कुठे ऐकायचं? ते सूर कायमचे गेले. मलाही तो शिकवणार होता, पण तो योगच नव्हता. माझ्यासाठी त्यांनी बनवलेली बासरी या घरातच कुठेतरी अडगळीत अजूनही सापडेल, पण त्यातून सूर मात्र कधीच निघायचे नाहीत. सकाळी दात घासत मी पायरीवर बसलो, तेव्हा अंगणाच्या कोपऱ्यातलं तुळशी वृंदावन कलंडलेलं दिसलं. तुळशीच्या लग्नाच्या वेळी हे तुळशी वृंदावन किती सजवलेलं असायचं. आता काय दशा झाली आहे त्याची. नरक चतुर्दशीला भल्या पहाटे सर्वाआधी स्वच्छ आंघोळ करून नाऱ्यागडी याच तुळशीसमोर गरगरीत मोठं कारीट फोडायचा. गोविंदा गोविंदा अशी चमत्कारिक आवाजात डरकाळी फोडून पायाशी नरकासूरच पडलाय अशा समजुतीनं तो कारिटावर लाथ हाणायचा. त्याच्या डरकाळीनं आम्हा सगळ्यांना जाग यायची. दात घासून अंगणात चुळा टाकता टाकता मोठ्या धिटाईनं एक इवलीशी चानी पुढ्यात ठाकली. भाबड्या नजरेनं माझ्याकडं पाहत राहिली. तिला पाहता पाहता माझ्या लक्षात आलं, या अंगणाच्या एका अंगाला रायवळ आंब्याचं झाड होतं. हंगामात शेकडो आंबे पानाखाली लपवून ते उभं असे. या झाडावरचे आंबे काढायची प्रथा नव्हती. झाडावरच आंबे पिकत. त्यामुळे खारी, कावळे, पोपट यांची त्या झाडावर वस्ती असे. त्यांच्यासाठीच ते आंबे ठेवलेले असत. आजी म्हणायची की आम्हीच सगळ्या झाडावरचे आंबे काढून खाल्ले तर बिचाऱ्या मुक्या प्राण्यांनी काय खायचं. त्यामुळे या झाडावरच्या आंब्यांवर ते मुके प्राणी हंगामात अक्षरशः चंगळ करून घ्यायचे. सुरुवातीला त्या झाडावर पहिला वहिला आंबा पिकायला लागला की माझा जीव नुसता खालीवर खालीवर व्हायचा. मला आठवतंय, पिवळ्या धमक आंब्यांकडे बघत मी तासनतास बसून असे. येरे वाऱ्या लंकेच्या आंबाडी पडात ती माझी, तोर पडात तुझा, अशी वाऱ्याची लयबद्ध आळवणी सुरू व्हायची. मग लंकेचा वारा यायचा. कधी खारीचं तोंड लागायचं, कावळ्याची चोच बसायची आणि पानांचा सळसळ आवाज करत पिकलेली आंबाडी खाली पडायची. मी म्हणतच राहायचो, येरे वाऱ्या लंकेच्या आंबाडी पडात ती माझी, तोर पडात तुझा. पण एकदा आंबे पिकायला लागले की मग विचारता सोय नाही. सकाळी अंगणात आंब्याचा नुसता खच पडलेला असायचा. ते वेचून खाताना मजेत वेळ जायचा. पलीकडल्या बागेत एक खोपट होतं. त्या खोपटात नागू तेली होता. एकटाच राहायचा, देवचारासारखा. सोबतीला एकुलता एक हडकुळा बैल होता. खोपटाच्या मध्यभागी तेलाची घाणी होती.
तो मरतुकडा बैल डोळ्यांवर पोफळीच्या सोपाची खोपली घेऊन गर्र गर्र वाटोळं फेरायचा. तो बैल इतका मरतुकडा आणि डबघाईला आलेला होता की त्याचे डोळे बांधले नसते तरी तो तसाच वाटोळा फिरला असता. बुजण्याची ताकदच बिचाऱ्याच्या अंगात नव्हती. पण घाणीच्या बैलाचे डोळे बांधलेच पाहिजेत असा नागूचा पक्का समज होता. दिवसभर घाणीचा कुर्र कुर्र आवाज यायचा आणि फळ्यावर ठेवलेला दगड गरा गरा ओढत तो बैल मळलेल्या चाकोरीतून संथपणे फिरायचा. त्या दगडावर बसून बैलावर माझं ओझं लाजून गरगर वाटोळा फिरता फिरता मी सुद्धा झोपा काढलेल्या होत्या. आता त्या जागी काही नाही. नारळ बाहेर जातात, बाहेरनं तेल येतं. परसात एक फुलझाड राहिलेलं नाही. पूर्वी याच परसातनं आमचे शेजारी वामनदाजी फुलं नेत म्हणून मी त्यांच्याशी भांडत असे. आज फूल नाही, इथे फुलझाडच नाही आहे. इतकंच काय, पण फुलं तोडायला आज वामनदाजीसुद्धा नाहीत, वहिनीबाईही नाही, त्यांचं घरही नाही. वाऱ्या पावसानं ते पडून झडून गेलं आहे. एखाद दुसरी तांबड मातीची भिंत तेवढी उभी आहे, त्यावर खुरटं गवत उगवलं आहे आणि 2 रोडक्या म्हशी तेवढ्या तोंडाची मचमच करत मातीशी झगडत आहेत. त्या भिंतीकडे बघता बघता अचानक कानात वामनदाजींचे शब्द घणघणले. जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही. आणि वाटलं या परसात पुन्हा फुलं फुलावेत. हातात फुलांची परडी घेऊन वामनदाजी एकाएकी अवतीर्ण व्हावेत आणि किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे क्षीण होईल त्याला, असं म्हणत त्यांनी फुलांमागनं फुलं तोडावेत. समोरची शाळा आता केवढी तरी मोठी झाली आहे. त्यात कुठले मास्तर काय शिकवत असतील कोण जाणे. अमृते पावटे कुठे असतील. बदल्यांचं सव्यापसव्य करत बिचारे कुठून कुठे गेले असतील. बिचारे बागाईतकर गेले, इहलोक सोडून गेले. त्यांची पत्नी कोणातरी नातेवाईकाकडे जाऊन राहिली आहे असं कळलं. त्यांचं घर आता ग्रामस्थ सहकारी सोसायटीचं गोदाम झालंय. रामराम, यावं बसावं, बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, यासारख्या शुद्ध हस्तलिखित पाट्या आता त्या घराच्या भिंतीवरनं नाहीशा झाल्या आहेत. बागाईतकर मास्तरांना उभ्या जन्मात जमलं नाही ते या सोसायटीनं केलं आहे. सुंदर सिमेंटचा गिलावा भिंतीवर चढवला आहे. त्या घरापेक्षा हे गोदाम आता बरं दिसतंय. त्या घराची एकुलती एक खिडकी फळ्या ठोकून बंद झाली आहे. त्या खिडकीच्या गजातून आता मोरपीशी धूर मात्र कधीच बाहेर झिरपणार नाही आहे. आणि मास्तरांचा तो नारायण कुठे गेला असेल. तरेन तुमच्या बळे भव महानदी नाविका, तरेन तुमच्या बळे भव महानदी नाविका, तुम्हीच मग आदरास्तव मला सुधी नाविका. या ओळी हवेतनं कानांवर आल्या आणि मन एकाएकी कालवल्यासारखं झालं. बाजारात नरू भेटला. त्याला पाहताच आनंद आणि विषाद यांनी मन पोखरून गेलं. किती वर्षांनी नरू भेटला आणि कुठल्या स्थितीत दिसला तो. काखेला कोबड्या लावून तो बाजारात फिरतोय, भिक्षा मागतोय. मला बघताच त्याला पराकाष्ठेचा आनंद झाला. न बोलता, एकही शब्द न उच्चारता त्याने कोबड्यांसकट मला कडकडून मिठी मारली. इतक्या प्रेमभरानं मारलेली आणि खूपसं काही व्यक्त करणारी असली मिठी मी पहिल्यांदा अनुभवली. तो अधिक बोलला नाही. त्यांनी फक्त गुप्त नजरेनं मला खूपसं न्याहाळून घेतलं. जुन्या 1 पैशाचं सरकारने 2 नवीन पैसे का केले एवढी एकच शंका त्यांनी मला विचारली. त्या शंकेचं निरसन मी नाही करू शकलो, कारण करणं शक्यच नव्हतं. त्याची अडचण अगदी वेगळी होती. 1 आण्याची पाव उसळ खायला त्याला आता 4ऐवजी 6 दाते शोधणं भाग पडत होतं. देवळाकडे जाताना वाटेत बाबुली दिसला. आपल्या घरापुढल्या फाटकाच्या दारापाशी त्याच दगडी चबुतऱ्यावर बाबुली बसलेला होता. किती जखड म्हातारा दिसत होता. 90च्या पुढे गेला असेल. त्याला बघून काकोण जाणे मन एकदम हळवं झालं. जुन्या वैराचा विसर पडला.
बाबुली, आदरानं हाक मारताना माझा आवाज एकदम कातरला. कोण रे? फुलं पडलेल्या अंध डोळ्यांनी काहीतरी हुडकण्याचा त्याने यत्न केला. मी आपू. बाबुलीने माझं नावसुद्धा पुन्हा उच्चारलं नाही. नाकासमोर भयंकर दुर्गंधी यावी तशी त्याने ताडकन मान फिरवली. वरती माझी वाट बघता असतलो तुझो बापूस. एवढंच तो काडकन काठी मोरल्यासारखा बोलला आणि तिथून उठून जाण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. काही न बोलता मीच तिथनं पाय काढता घेतला. जाता जाता बाबुलीच्या जुनाट घराकडे बघितलं. कळा पार उतरलेली होती. काळोख्या माझघरातनं कोणीतरी मला पाहत होतं. विठा विधवा होऊन आल्याचं मला कळलेलं होतं. याद राखून ठेव, विठार डोळो ठेवशी तर मुडदो पाडीन. बाबुलीची तीच गर्जना पुन्हा एकदा माझ्या कानात घुमली. पण बाबुलीचा राग मात्र पुन्हा नाही आला. आता माझ्या मनाचा कणाच मोडल्यासारखा झालाय. देवळाचा नूर पालटलाय. देवळाच्या भिंतीचे पापुद्रे सुटत आहेत. पालखीचं मखमली छत्र छिद्रमय झालंय. देवळाभोवतालीची धर्मशाळा मोडकळीला आली आहे. अधूनमधून लोक चुकार येतात जातात. मध्यभागी टांगलेली टोलेजंग घंटा एखाद्या टोल्यानं वाजते, पण पूर्वीसारखा घणघणाट नाही आहे. चबुतऱ्यावर देवदेवस्कीच्या गोष्टी रंगत नाहीत. गावात आता सिनेमा थिएटर वसलंय, त्यामुळे जीवाचं नाव साफ बसलंय. दशावतार्याचा अवतारच संपलाय. वहाळाच्या काठावर असून जीवा मासे गरवताना दिसला. आता म्हातारा झालाय, पुरता आखडून गेलाय. पण स्वतः उघडा बोडका राहून सुद्धा पेटाऱ्यातले राजाराणीचे कपडे त्याने अजून जतन करून ठेवलेले आहेत. पुन्हा कधीतरी दशावतारी आख्यान उभं करून शंखासुरी आरोळी ठोकण्याची आशा हा उर्राशी धरून बसला असेल का? असेलही. तिथेच दगडावर बसून त्याच्याशी 4 घटका गोष्टी केल्या. मी आपणहून त्याला भेटलो म्हणून तो हर्षभरीत झाला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून दशावतारी आख्यानाची आठवण देण्याचं धाडस नाही झालं मला. तिथून मी निघेपर्यंत त्याच्या गळाला मासा लागलेला नव्हता. आणखी काही काळ जाईल. ही माणसं, मला ओळखणारी ही माणसंही एकामागून एक पडद्याआड जातील. आताच रस्त्यावर, बाजारात, देवळात नवे नवे चेहरे दिसत आहेत. नवे नवे चेहरे, नवे डोळे, नव्या नजरा. आता मीच माझ्या या गावात अनोळखी झालोय, परका झालोय. आणखी थोडा काळ जाईल. गेली काही वर्ष कुलूप ठोकून बंद ठेवलेलं घर, माझं घर, वामनदाजींच्या घरासारखं दिसायला लागेल. त्यावर गावातल्या 4 रोडक्या म्हशी चरायला लागतील. मग आणखीही थोडा काळ जाईल आणि या गावात आबांचं घराणं होतं हे सुद्धा कोणाच्या स्मरणात राहणार नाही. त्या जागी गवत वाढेल. आंबा खाऊन फेकून दिलेला बाटा त्या जागेवर वृक्षरूपानं वर येईल. पण इथे या जागेवर माझ्या घराण्याची नाव निशाणी दिसणार नाही. डोळे मिटण्यापूर्वी पुन्हा कधी इथे आलो तर परकी म्हणून आलं पाहिजे. मुंबईच्या धुमश्चक्रीत राहिलो तिथे परकी, आणि आता स्वतःच्या जन्मस्थळी सुद्धा परकेपणच. शहरातल्या प्रवाही आणि धावपळीच्या जीवनात कुणाचे चेहरे सुद्धा बघायला सवड मिळत नाही. कडिकुलपात राहून जीवन जगायला लागतंय. भोवतालच्या माणसात आपुलकीनं मिसळून स्थिर राहून नाती, निष्ठा, ओढ यांचे धागे जुळवून धन्यतेचे, साफल्याचे जाळे विळण्याचे दिवस आता संपले. आता एकाकी यात्रा. ती सारी माणसं, ते प्रसंग, त्या गमती, सारं काही भूतकाळात गडप झालंय, होतंय. या गावातल्या गावात फिरताना सुद्धा कधी कधी वाटतं मी कुठल्या तरी रानावनातून भटकतोय. भोवतालची निशब्द झाडं विचित्र नजरेनं बघतायत.
गावातल्या माणसांनी सुद्धा आता झाडांचीच रूपं घेतल्यासारखं वाटतं. सगळीकडे मी खोळ्यासारखा वळून वळून पाहतो, पण कुठेच ओळख पटत नाही. ज्याला माझं माझं म्हटलं त्याच या माझ्या गावात मी परका झालोय, एकाकी झालोय. काळाच्या ओघात सारी रूपं बदलून जात आहेत. श्रोते हो, ही होती जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे. या कादंबरीतली सगळी पात्र आणि प्रसंग काल्पनिक आहेत हे जयवंत दळवींनी मुद्दाम नमूद करून ठेवलेलं आहे. श्रोते हो, ही कादंबरी तुम्हाला 100% माझी खात्री आवडली असेल. त्यामुळे या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात ही संपूर्ण कादंबरी शेअर करा. जनसामान्यांपर्यंत ही कादंबरी पोचली पाहिजे. कोकणचं राजेशाही वैभव सगळीकडे पोचलं पाहिजे, यामागे हीच माझी भावना आहे. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.